मी केदार टाकाळकर 10वीच्या स्टेट बोर्डच्या मुलांसाठी मॅथमॅटिक्स म्हणजे मॅथ्स 1-2 या विषयाचा पेपर सोडवताना काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 म्हणजे अल्जेब्रा आणि जॉमेट्री, बीजगणित भूमिती या दोन्ही विषयांबद्दलची माहिती. याच्यामध्ये कुठेही मी तुम्हाला कोणताही टॉपिक त्याचा अभ्यास या पद्धतीने करा असं मी सांगणार नाही, कारण या शेवटच्या स्टेजपर्यंत तुमचा अभ्यास हा करून झालेला असणार आहे. पण बोर्डामध्ये आपली उत्तरपत्रिका ही चांगली दिसावी, प्रेझेंटेशन चांगलं व्हावं, परीक्षकाला आपला पेपर आवडावा. गणित तर तुम्ही बरोबरच सोडवणार आहात, पण तरी सुद्धा पूर्ण मार्क मिळण्यासाठी प्रेझेंटेशन कसं करायचं याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर चला बघूया आपण मॅथ्स 1-2 अल्जेब्रा जॉमेट्री या दोन्ही विषयांचे पेपराचं सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन हे कसं करायचं त्याबद्दल. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काही ऍक्टिव्हिटीज करायला दिलेल्या असतात, कृती. त्यामध्ये स्टेप्स दिलेले आहेत. फक्त बॉक्स आहेत, त्या बॉक्समध्ये तुम्हाला आपण जसं फिल इन द ब्लँक गाळे लागा भरतो तशा त्या गाळे लागा पण त्या बॉक्समध्ये भरायच्या. तुम्ही सगळी सम कॉपी करणार आहात, म्हणजे जे सोल्युशन दिले ते सगळं सोल्युशन आणि ते बॉक्स आहेत ना, ते बॉक्स तुम्ही फिलअप करणार. त्याच्यामध्ये तुम्हाला यात नवीन यात काही नाहीये, पण नेहमी असं ऑब्झर्वेशन होतं आहे की तुमच्या ऍक्च्युअल क्वेश्चन पेपरमध्ये काही वेळा बॉक्स छोटा दिलेला असतो. म्हणजे मुलांना वाटतं मग मला जर का सपोज आता मी तुम्हाला जी स्लाइड दाखवते त्या स्लाइडमध्ये पहिला बॉक्स बदलाय तर 10y+x आहे, पण मग एवढ्याशा छोट्या बॉक्समध्ये 10y+x कसं भरणार, कसं बसणार? तुम्ही बॉक्स मोठा करा ना, तुम्ही सॉल्व्ह करताना तुम्ही तुमचा बॉक्स मोठा करा. ऍक्च्युअल क्वेश्चन पेपरमध्ये तो बॉक्स छोटा दिलाय म्हणून तुम्ही त्याच साईजचा करायला पाहिजे असं काही नाही. तो बॉक्स तुम्हाला जे 10y+x म्हणजे आधी 10y+x लिहा व्यवस्थित आणि मग त्याच्या साईडनी बॉक्स करा. जे तिथं बॉक्स लहान आहे म्हणून आम्ही कसं भागवायचं असा विचार मनामध्ये येऊ देऊ नका. मॅथ्समध्ये आपल्याला ग्राफ्स आणि डायग्राम्स, जॉमेट्रीमध्ये एस्पेशली डायग्राम्स हे आपल्याला काढायला लागतात. आता अल्जेब्रा मधला स्टॅटिस्टिक्स हा चॅप्टर नाहीये, त्यामुळे ग्राफ्सचा फारसा प्रश्न येणार नाही, परंतु डायग्राम्सची प्रॅक्टिस आहे. पण ग्राफ सायमल्टेनियस इक्वेशन, एक सामायिक समीकरणामध्ये ग्राफ्स आहेत. सायमल्टेनियस इक्वेशन्स मधले ग्राफ्स किंवा जॉमेट्री मधले डायग्राम्स हे काढायची प्रॅक्टिस ही तुम्ही घरी करा. कारण खूप वेळा काय होतं की आपण ती प्रॅक्टिस फक्त केली नाही ना, म्हणून आपले आयटीआयला परीक्षेमध्ये आपल्याला चांगले ग्राफ्स काढता येत नाही आणि सगळं बरोबर असून पण मार्क हे आपले जातात. म्हणजे मी नेहमी म्हणतो की ठीक आहे, म्हणजे तुम्ही टीव्ही बघता बघता जरी ग्राफ काढला तरी मला चालणार, पण त्याची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे आहे आणि ती प्रॅक्टिस तुम्ही घरी करा. तर फॉर एक्झाम्पल हा ग्राफ बघा, वरती स्केल प्रमाण हे व्यवस्थित लिहायचे, त्याला बॉक्स करायचा आहे प्रमाणाला. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस हे सगळ्या साईडनी मिनिमम 6 to 7 +7 -7 पर्यंत एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस दोन्ही काढायचे आहे. तरी आता तुम्हाला मी हा जो ग्राफ दाखवतोय याच्यामध्ये एक गडबड आहे बघा, की आपण जो पॉइंट प्लॉट करतो ना, जो पॉइंट आपण प्लॉट करतो तर त्या प्रत्येक पॉइंटला त्याचे कोऑर्डिनेट्स, निर्देशक हे तिथे लिहायला पाहिजे. ते इथे लिहिले गेलेले नाहीये, म्हणजे मुद्दाम केलेली मिस्टेक आहे की ह्याला पण मिस्टेक म्हणतात. ही पण गोष्ट परीक्षकाकडनं बघितली जाते. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करताना निर्देशक, कोऑर्डिनेट्स व्यवस्थित लिहून प्रॅक्टिस करायची आहे. पाय डायग्राम कदाचित तुम्हाला जॉग्राफीमध्ये पण पाय डायग्रामचा प्रश्न असेल, तिथे याची मदत होईल. मिनिमम 4 ते 6 सेंटीमीटरची रेडियस त्रिज्या घेऊन हा पाय डायग्राम ड्रॉ करायचा आहे. हे तुम्हाला नाहीये आता सिलेबसमध्ये तुमच्या, म्हणजे ओमिटेड मध्ये आहे.
पण असे डायग्राम काढताना एवढी क्लिअरिटी पाहिजे. कन्स्ट्रक्शन मॅथमॅटिक्समध्ये सायन्स म्हणजे चिन्ह, सांकेतिक चिन्ह, मॅथमॅटिक्समधले चिन्ह किंवा इक्वेशन नंबर हे व्यवस्थित लिहायला पाहिजे. तर सायन्स म्हणजे आपण देअरफॉर, इज इक्वल टू, कधी कधी काय होतं की एक 5-7 स्टेप्सचं जर का संगणित असेल आणि पहिल्या स्टेपला आपण देअरफॉर पहिल्या 1-2 स्टेपला म्हणलं, पुढे मुलं म्हणतच नाही. असं का? प्रत्येक स्टेपला ते यायला पाहिजे ना. किंवा इज इक्वल टू असेल ते प्रत्येक स्टेपला यायला पाहिजे. किंवा इक्वेशन नंबर म्हणजे छान अशी इक्वेशन नंबर असं सोडवलेलं आहे, असं सोडवलं आणि मग इक्वेशन नंबर शेवटी 1 दिला, इकडे सोडवलं इक्वेशन नंबर इकडे 2 दिला, असा तो एकाखाली एक इक्वेशन नंबर येत नाही. असे परीक्षकाला छान दिसले पाहिजे. प्रत्येक 2 स्टेपच्या मध्ये 1 लाईन गॅप ही सोडायची. ते काम तुम्हाला सोडवलेले पेपर दाखवणार आहेत काही आन्सरशीट, त्याच्यावरून तुम्हाला कळेल की त्यामुळे काय फरक पडतो. आज घरी गेल्यानंतर मी तुम्हाला एक होमवर्क देतो, ते करून बघा. कोणती 5 गणितं घ्या, अल्जेब्राची घ्या. फक्त अगदी 1 मार्कवाली नको, जरा 3-4 मार्कवाली, म्हणजे ज्याच्यामध्ये 10-12 स्टेप्स असतील अशी गणितं तुम्ही घ्या. आणि जी येत आहेत ती घ्या बरं का. म्हणजे तुम्हाला अल्जेब्रा येते की नाही किंवा ते गणित सोडवता येते की नाही हे मला नाही बघायचं, मला वेगळं बघायचं. त्याच्यामध्ये तुम्ही 5 गणितं घ्या, ती 5 गणितं सोडवा. पण सोडवताना फक्त माझा एक नियम पाळायचा. तो नियम कोणता? तर प्रत्येक 2 स्टेपच्या मध्ये 1 लाईन गॅप सोडायची. म्हणजे पहिल्या लाईनवरती मी लिहिलं, गॅप सोडली, मग 3ऱ्या लाईनवरती लिहिलं, परत गॅप सोडली, मग 5व्या लाईनवरती लिहिलं. म्हणजे प्रत्येक 2 स्टेपच्या मध्ये 1 लाईनची गॅप ही सोडायची. ऐकायला खूप सोपं वाटतं, पण मी तुमच्या सगळ्यांशी भेट लावतो. तुम्हाला 5 सम सॉल्व्ह करताना पहिल्या 1-2 समला तुम्ही व्यवस्थित गॅप ठेवा, पण नंतर 3ऱ्या सम पासून काय होतं माहितीये का, आपण मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करण्याच्या मूडमध्ये आहोत. नीट आहे का मी काय म्हणतो? आपण मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करण्याच्या मूडमध्ये आहोत आणि मॅथमॅटिक्सच्या मूडमध्ये गेलो ना की मग कोणी सांगितलं आपल्याला, कोण केदार टाकळकर, कधी भेटले नाहीत, आम्हाला माहिती नाही, आम्ही ओळखत पण नाही त्यांना, त्यांनी काय सांगितलं आम्हाला आठवत नाही. म्हणजे हे तुम्ही सगळं का विसरलं? कारण तुम्ही मॅथमॅटिक्सच्या मोडमध्ये गेला म्हणून तुम्ही विसरला ना. म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही घरी गेल्यानंतरच 5 सम्स करून बघा. म्हणजे तुम्ही 3ऱ्या-4थ्या सम पासून तुमचे 1 लाईन गॅप भानगड तुम्ही विसरून जाल आणि मग तुम्हाला कळेल की आपल्याला केदार टाकळकर सरांनी सांगितलं होतं की ते ज्या ज्या काही इन्स्ट्रक्शन देणार आहेत त्या इन्स्ट्रक्शनची प्रॅक्टिस ही अगदी आजपासून म्हटलं तरी करायला सुरुवात करायची. डायरेक्ट परीक्षेमध्ये करू, ते देअरफॉर इज इक्वल टू साइन द्यायचं ना, देऊ ना परीक्षेमध्ये, देऊ 1 लाईन गॅप सोडायची ना, करू ना परीक्षेमध्ये करू. सोपं नाहीये, ऐकायला सोपं आहे, करायला अवघड आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही तुमच्या सवयीमध्ये कन्वर्ट होण्यासाठी, हॅबिटमध्ये कन्वर्ट होण्यासाठी तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि ह्यासाठी तुम्ही ती 5 गणितं सोडवून बघा, तुमची 1 लाईन गॅप सुटणार नाही आणि मग तुम्हाला कळेल की येस, प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि मग तुम्ही ती प्रॅक्टिस कराल आणि परीक्षेमध्ये मग नॅचरल तुमच्याकडनं ती 1 लाईन गॅप येणार, ती सुटेल. फायनल आन्सर जे असतं अल्जेब्रा जॉमेट्री कशा बनलं, फायनल आन्सर हे बॉक्समध्ये यायला पाहिजे आणि तो बॉक्स पण असा सेंटरला करायचा, म्हणजे त्या पेजच्या सेंटरला, त्या लाईनच्या सेंटरला. वर्ड प्रॉब्लेम, शाब्दिक उदाहरणं जे असतात त्याच्या आन्सर्स ही नेहमी स्टेटमेंटमध्येच यायला पाहिजे. म्हणजे समजा फादर्स एज X इयर्स, सन्स एज Y इयर्स असं आपण अज्युम केलं. मग फायनल आन्सर लिहिताना X इज इक्वल टू 50 आणि Y इज इक्वल टू 20 असा आन्सर नाही लिहिणार. देअरफॉर फादर्स एज इज 50 इयर्स अँड सन्स एज इज 20 इयर्स. इयर्स हा शब्द पण त्याला युनिट, एकक हा पण त्याला लावायचा आहे, हे विसरू नका. आता हे सोडवलेलं काही दाखवतंय बघा. याच्यामध्ये फायनल आन्सर जे आहे ते सेंटरला बॉक्स करून लिहिलेलं आहे. 1 लाईन गॅप सोडल्यामुळं कसं सुटसुटीत आणि छान दिसतंय. म्हणजे हा जो कोणी स्टुडंट आहे ज्याच्याकडनं मी लिहून घेतलंय त्याचं हँडरायटिंग, अक्षर म्हणून म्हटलं तर खूप छान आहे अशातला भाग नाही, पण ज्या पद्धतीने लिहिले ना त्याच्यावरून ते तुम्हाला कळेल की व्यवस्थित जे दिसायला किती चांगलं दिसतंय. म्हणजे हा जो फील आहे ना, हा फील एक्झामिनरला आपला पेपर बघून यायला पाहिजे.
नीट ऑब्झर्व करा कसं सॉल्व्ह केलंय, गॅप कशी सोडलेली आहे. आता इथे फक्त मी एक सजेशन मग अशी तुम्हाला केली होती का, की इक्वेशन नंबर आहेत ना त्या पेजच्या राईट साईड कॉर्नरला लिहायचे. आता इथं इक्वेशन नंबर x + y = 25 त्या इक्वेशनला अंडरलाईन केले, त्याला तुम्ही अंडरलाईनच्या जी बॉक्स करू शकता, किंवा काहीच केलं नाही केलं तरी त्याचा तो 3 जो इक्वेशन नंबर आहे ना तो त्या राईट साईडच्या एकदम लाईनला हे करून चिटून मग लिहायचा. जॉमेट्री मधल्या ज्या सम्स या थेरम्स वरती बेस्ड असतात त्या सम्स नेहमी 2 कॉलम्समध्ये 2 कॉलम्समध्ये सॉल्व्ह करायचे, आणि ते कॉलम गिव्ह स्टेटमेंट आणि रिझन्स असे 2 कॉलम्स हे करायचे आहेत. बघा आता ही सम सॉल्व्ह केलेली, त्याला 2 कॉलम्स केलेले आहेत. त्या कॉलमला वरती नावं मात्र द्या बघा, स्टेटमेंट आणि रिझन म्हणजे विधाने आणि कारणे अशी नावं स्पेसिफिकली दिली तरी जास्त चांगलं. अल्जेब्रा किंवा जॉमेट्री दोन्ही ऍप्लिकेबल आहे, की उत्तर कसं लिहायचं. सोपं जर सांगायचं असेल ना तर प्रत्येक टाईपचा क्वेश्चन त्याचं एक एक सम ही आपल्या टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ह करून दिली. मग टेक्स्टबुक मध्ये आन्सर ज्या पद्धतीने लिहिले ना त्याच पद्धतीने तुम्ही लिहिणं हे एक्सपेक्ट आहे. तर फॉर एक्झाम्पल सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये एक्सची व्हॅल्यू 5 y = 3 हे तुम्ही जर का कर्ली ब्रॅकेट्स म्हणजे महिरपी कंसामध्ये परत स्मॉल त्याच्यामध्ये कंस करून ब्रॅकेट करून जर का तुम्ही लिहिलं 5,3 तर नाही चालणार, कारण टेक्स्टमध्ये असंच दिलेलं आहे की x = 5 and y = 3 इज द सोल्युशन ऑफ गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन. अशाच पद्धतीने उत्तर तुम्ही लिहिणं हे एक्सपेक्ट आहे. अल्जेब्रा मधले आता त्यातलं फक्त प्रॉबेबिलिटी संभाव्यता हा चॅप्टर आहे, कारण फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक्स नाहीये. पण ठीक आहे, हा नियम या तिन्ही चॅप्टरला ऍप्लिकेबल आहे, की या तिन्ही चॅप्टर मधलं म्हणजे आता तुम्ही प्रॉबेबिलिटी संभाव्यता फक्त लक्षात घ्या, त्या चॅप्टर मधलं कोणतीही सम असेल कोणतंही गणित असेल ना तर त्याचं उत्तर हे स्टेटमेंट मध्येच यायला पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही प्रॉबेबिलिटी ऑफ ए पी ऑफ ए = तुम्ही फॉर्म्युला लिहिणार, पण त्याचं उत्तर 5/6 असं समजा उत्तर असेल तर तसं उत्तर नुसतं लिहून नाही चालणार तुम्हाला. तुम्हाला देअरफॉर प्रॉबेबिलिटी ऑफ गेटिंग सो अँड सो इज 5/6 असं स्टेटमेंट मध्ये आन्सर हे कंपल्सरी तुम्हाला द्यायला पाहिजे. मॅथमॅटिक्स मधल्या सम सॉल्व्ह करताना म्हणजे क्वेश्चन पेपर मधल्या कोणती मेथड यूज करायची. टेक्स्टबुक मध्ये एक मेथड असेल, समजा शाळेतल्या टीचरने आणखी थोडंसं वेगळं काहीतरी चेंज करून शिकवलं असेल, ट्युशन क्लासमध्ये तुमच्या टीचरने वेगळं काहीतरी शिकवलं असेल. काही मुलं हुशार असतात, ते स्वतःची काहीतरी वेगळी पद्धत डेव्हलप करून सॉल्व्ह करतात, तसं असेल. डायजेस्ट तुम्ही वापरता गाईड, त्याच्यामध्ये रेडीमेड सोल्युशन देताना त्यात काहीतरी वेगळं आणखी स्टेप दिलेली. आपण काय करायचं बोर्डाच्या परीक्षेमध्ये नक्की कोणत्या मेथडने करायचं. पेपर चेक करताना एक्झामिनरला क्लिअर कट इन्स्ट्रक्शन असते की मुलांनी कोणत्याही पद्धतीने गणित सोडवलं तरी चालेल, फक्त तो ज्या पद्धतीने सोडवणार आहे त्या पद्धतीप्रमाणे सगळ्या स्टेप्स आलेल्या आहेत ना तेवढं फक्त एक्झामिनर चेक करतो. त्यामुळे तू एखादा मुलगा हुशार आहे त्यांनी स्वतःच्या काहीतरी मेथडने जरी सॉल्व्ह केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. शक्यतो मला विचारलं की तरी काय करावं, मी म्हणजे की टेक्स्चर मेथड ही वापरा, कारण टेक्स्चर मेथड प्रमाणे मॉडेल आन्सर तयार होतं. एक्झामिनरला मॉडेल आन्सर समोरून चेक करणे कधी सोपं पडतं, म्हणून त्यासाठी तुम्ही टेक्स्चर मेथड वापरून पेपर सॉल्व्ह करावा. हे सगळं मी तुम्हाला मॅथमॅटिक्स मॅथ्स 1 आणि 2 बद्दल सांगितलं. मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिका मॅथमॅटिक्सच्या जेव्हा द्याल पेपर सोडवाल तर त्यावेळेला या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही फॉलो करा. तर परत एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. मी दिलेल्या सूचना फॉलो करा, तुम्हाला पेपर सगळे सोपे जातील आणि मार्क भरपूर मिळतील. त्यामुळे खूप मार्क मिळावे यासाठी तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू.